नोव्हेंबर 2024 रोजी लिंगत्व लैंगिक अल्पसंख्याकांच्या स्वाभिमान पदयात्रेबद्दल सकाळी 11:30 ते दुपारी 12 स्थळ कन्नड साहित्य भवन, राणी चन्नम्मा सर्कल, बेळगाव येथे पत्रकार परिषद सभा झाली. 29 जून 1969 रोजी पोलिसांच्या हल्ल्यांमुळे संतप्त झालेल्या आणि समलैंगिक आणि लैंगिक अल्पसंख्याकांनी तीव्र विरोध केलेल्या ग्रीनविच, न्यूयॉर्क शहरातील स्टोन वॉल इन या बारवर छापा टाकला. या घटनेला दंगल असे संबोधले गेले, परंतु जगभरातील बहुतेक समुदायाने दंगल म्हणून नाकारले आणि तो बंडाचा दिवस मानला गेला. ह्युमॅनिटी फाउंडेशनचे अध्यक्ष संपत दोडमणी यांनी प्रास्ताविक करून कर्नाटक स्वाभिमान पदयात्रेबद्दल सर्वांचा परिचय करून दिला व शक्ती योजना व गृहलक्ष्मी योजनेतील कलंक, भेदभाव व दिरंगाई याविषयी सांगितले. वैशाली ब्याळी लैंगिकता आणि लैंगिक बहुसंख्यतेच्या चळवळीच्या राज्यसह अध्यक्षा, प्राईड आणि सेल्फ रिस्पेक्ट वॉकच्या आमच्या अभिमानास्पद वॉक आहेत. अभिमानाची ही वाटचाल अनेक आयामांची अनोखी साक्ष आहे की कुटुंब आणि समाजाने आपले शोषण केले आहे, परंतु आपल्याला आत्मविश्वासाने जीवन जगण्याची विनामूल्य संधी दिली आहे, जी आपल्याला मानसिक आत्मविश्वासाने भरते, असे त्या म्हणाल्या. राजशेखर हिरेमठ, KMM मराठी, बेळगाव.